उपजिल्हा रुग्णालय बांधकाम ठिकाणी भेट दिलेली आहे. काय ह्याची किती महिने ते पूर्ण होणार, काय कसं असणार आहे? जवळपास आपण आपलं हे ग्रामीण रुग्णालय 30 खाटाचं होतं. त्याच्यानंतर आपण 2022-23च्या दरम्यान त्याला 100 कोटीचं उपजिल्हा रुग्णालयाची मान्यता या ठिकाणी घेतली. जवळपास माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 100 जणांचा स्टाफ या ठिकाणी कार्यरत असणार आहे. त्यामध्ये मग डॉक्टर असतील, कंपाऊंडर असतील, नर्सेस असतील, टेक्निशियन असतील, अशा पद्धतीचा सगळा स्टाफ या ठिकाणी जवळपास 100च्या आसपास असणार आहे. 100 कोटीचं हे हॉस्पिटल आता उपजिल्हा रुग्णालय लवकरच आपल्या बार्शीकरांच्या किंवा आसपासच्या तालुक्याच्या सेवेमध्ये येत आहे. ह्याची जवळपास 20,83,00,000ची प्रशासकीय मान्यता होती, परंतु आणखीनही याला जवळपास एक अंदाजे 10 कोटी रुपये कमी पडत आहेत. तर त्याचाही प्रस्ताव आपण शासन दरबारी पाठवलेला आहे. आता तो चीफ इंजिनियर पुणे या ठिकाणी तो प्रस्ताव आहे. कालच मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती केली की काही बाबींना पैसे कमी पडतात, जसं उदाहरण कोर्टाच्या इमारतीकरता पैसे कमी पडत आहेत. त्याचबरोबर आपल्या उपजिल्हा रुग्णालयाला एक 10 कोटी कमी पडत आहेत. परत पांगरीचं ट्रॉमा युनिट जे आहे की आता आपला 4 लेन होणारच आहे. आता ती फाईलसुद्धा आपली 4 लेनची पुढं जाते गडकरी साहेबांकडं. साधारण मी ह्या गुरुवारी किंवा पुढच्या आठवड्यामध्ये दिल्लीला जाऊन गडकरी साहेबांकडनं तीही मंजुरी आपण घेऊन येऊ. 4 लेन इडशी ते टेंभुर्णी झाल्यानंतर ट्रॉमा युनिटसुद्धा आपलं पांगरीला असणं 50 कोटीचं आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. जवळपास 60 कोटीच्या क्वार्टर्स आणि ते 60 कोटीच्या आसपास त्याचं हे आहे ते आंबेडकर साहेबांना भेटून दिलेलं आहे. त्याचबरोबर वैरागचं आपलं ग्रामीण रुग्णालय त्याचंसुद्धा 30 कोटीचं आहे. त्यालासुद्धा आपण निधी मागितलेला आहे. तोही निधी त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होईल आणि ह्यालाही 10 कोटीचा निधी जो कमी पडतोय तोही लवकरात लवकर होईल. आणि माझ्या अंदाजे 6 ते 8 महिन्याच्या आत या ठिकाणी OPD 8 आहेत, ऑपरेशन थिएटरची व्यवस्था आहे. सगळ्या सुसज्ज अशा व्यवस्थेनं ह्या हॉस्पिटल आणि भविष्यकाळात CT स्कॅन आणि MRI मशीनसुद्धा आपण या ठिकाणी उपलब्ध करू.